बायकोच्या मैत्रिणीचा साखरपुरा आहे म्हणून आमचा 20 वर्षापूर्वी मेलेल्या आजसला परत मारून कामावर सुट्टी घेतली. तर रस्त्याने जी बनीस आरवी आली तिची सारी बघून बोलतो, बाय सारी जाम भारी आहे, कुठून घेतलीस? तर बोलतो, आपल्या गोवे ना केव्हा कल्याण टेक्सटाईल मार्केटला जाम भारी भारी सारे आल्या, चल मग बोलतो घ्यावाला जाऊ. अरे पण आपल्याला साखरपुऱ्याला जावायचे आहे ना. तर बोलतो, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला ना काय कळलं. बरं तुझ्या मैत्रिणीच्या साखरपुऱ्यासाठी मी कामावर दांडी मारली. तर बोलतो, तिथं माझ्या पक्क्या मैत्रिणी येतील ना म्हणून तुम्ही कामावर दांडी मारले, चला गप सारी घ्यावाला. मग आम्ही गोवे नाक्याला कल्याण टेक्सटाईल मार्केटला आलो. आतमधून शिरलो तर यो भाई बोलतो, काय देऊ? तर बोलतो, इनी नसले अशीच सारी दाखव. तर बोलतो, हिच्या पेक्षा भारी भारी सारे आहेत. त्याला बोललो, भाई एकच दाखव. तर बोलतो, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला ना काय कळलं. मग त्याने बी 101 साऱ्या दाखवायची सुरुवात केली. बोलतो, ही मस्त आहे ना, बरं पसंत आली ना, चल मग. पण पहिली सारी किती पण भारी दाखवली ना तरी ती पसंत आली तर शपथ त्याला करतं सेम पॅटर्न मध्ये दुसरा कलर दाखव. तरी नशीब लग्नाच्या वेळी मना बघून ना बोलली सेम पॅटर्न मध्ये दुसरा कलर दाखवा. मग त्याने बी भारी भारी डिझायनर साड्या दाखवायची सुरुवात केली. अरे बाबा, तुम्ही साड्या घ्यायला आल्या का बाता करायला आल्या? तर बोलतात, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला नाही काय कळलं. बरं यार पडेस कर तू 150-200 साड्या बघून झाल्या होईला कुठे एक सारी पसंत आली. दुकानांशी निघता निघता हिच्या मैत्रिणींनी पिन मारलीच. बोलत, के ग एकच साडी घेतलीस? करत इथं साड्या तर लय भारी भारी आहेत पण माझा नवरा लय चिकुटे. बरं राहून दे, जे पोरांपोर शालत. पण हा, तुम्हाला जर साड्या घ्यावायच्या असतील तर कल्याण टेक्सटाईल मार्केटला लगेच जा. पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे.